आज पुन्हा समीरचा फोन आला. मनात भीती दाटून आली. फोन उचलत नाही म्हणून. मग फोन बंद झाल्यावर मेसेजची टोन वाजली. मेघाने फोन हातात घेऊन मेसेज पाहिला. पुन्हा तेच. फोन का नाही घेत मेघा? प्लीज एकदा बोल माझ्यासोबत. मी काही चुकीचे करायला नाही सांगत. दोघेही एकाच नावेचे प्रवासी आहोत. समदुःखी आहोत. काय हरकत आहे आपण आपलाच विचार केला तर? शांतपणे विचार करून मला फोन कर. मी वाट पाहतो. मेघा मेसेज पाहून घामाने डबडबली. योग्य अयोग्याच्या चक्रात अडकली होती. तिच्या नजरेसमोर भूतकाळ उभा राहिला. नवरा असून सुद्धा विधवेचे जिणे तिच्या नशिबी आले होते. 2 वर्षांपूर्वी लग्न झाले, पण नवऱ्याने कधी जवळ केले नाही. त्याचे दुसऱ्या मुलीसोबत संबंध होते. ते घरच्यांना मान्य नव्हते, म्हणून हिच्यासोबत बळजबरीने लग्नबंधनात अडकला. शहरात नोकरीनिमित्ताने राहायला जायचे नाटक करून मेघाला घेऊन नगरवरून पुण्याला आला. रूम घेऊन मेघाला एकटीला ठेवून तो पसार झाला ते कायमचाच. मेघा न माहेरी जाऊ शकली ना सासरी. थोडे दिवस वाट पाहून तिने स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी एका शाळेत सहायिकेची नोकरी पकडली. खचून जाणं तिच्या स्वभावात नव्हतं. आलेल्या परिस्थितीला धैर्याने तोंड द्यायला ती समर्थ होती. शाळेसोबतच 2 घरी पोळ्या लाटायचे काम सुरू केले. सोबत बाकीचे छोटे मोठे कोर्स पण करत राहिली. एका वर्षात तिने तिचे छान प्रकारे बस्तान बसवले. महिन्याला घर भाडे आणि इतर खर्च भागवून ती थोडेफार शिलकीत पण राखून ठेवत होती. गावाकडून अधूनमधून आई वडील सासू सासरे येत असत आणि नवरा परत येईल ही खोटी आशा दाखवून तिला मात्र त्याच बंधनात अडकवून ठेवत होते. सुरुवातीला होणारा त्रास हळूहळू जाणवेनासा झाला होता. एकटीच्या जगात ती स्वतःमध्ये खुश होती आणि आता हे समीर प्रकरण तिचे मानसिक स्थैर्य हलवून टाकत होते. मेघा ज्या शाळेत जात होती तिथे समीर शिक्षक म्हणून नुकताच रुजू झाला होता. तो अविवाहित होता. त्याला पहिल्याच भेटीत मेघा आवडली होती. हळूहळू ओळख झाली आणि मेघाचा भूतकाळ समजल्यावर मेघाबद्दल त्याला अजूनच आदरयुक्त आसक्ती निर्माण झाली. मेघाबद्दल वाटणाऱ्या भावना त्याने 2च दिवसापूर्वी तिला बोलून दाखवल्या आणि मेघा मनातून पूर्ण हादरली. 2 दिवसांपासून तिने स्वतःला घरात कोंडून घेतले होते. ती बाहेरच पडली नाही. मेघाने कधीच हा विचार केला नव्हता की तिच्या आयुष्यात पुन्हा सुखाचा बहर बहरेल. स्वतःचं एकलकोंडी आयुष्य तिने स्वीकारलं होतं. तिला फक्त जगणं माहीत होतं. जगण्याचीही काही स्वप्न असतात याची तिला जाणीव नव्हती. माहेरी गरिबी त्यामुळे सुखाची स्वप्न कधी पडलीच नाही. सासरी सगळं ठीक होतं, पण नवऱ्याने स्वप्नांची दुनिया कधी दाखवलीच नाही. जगण्यासाठी पोट भरायचे आणि पोटासाठी काम करायचे एवढेच तिला माहीत. समीरने मात्र तिला त्याच्या भावना बोलून दाखवून आयुष्यात अजून काहीतरी महत्त्वाचे असते याची तिला जाणीव करून दिली होती. उज्ज्वल आयुष्याचे स्वप्न बघायला प्रवृत्त केले होते आणि ह्या सगळ्याची काहीच अपेक्षा नसल्याने मेघा मात्र हबकून गेली होती. जे आहे ते चुकीचेच आहे असेच तिला वाटत होते. मेघाला काय करू कळत नव्हते. दिवसभर अंगावर पांघरूण घेऊन ती नुसतीच पडून होती. जेवण बनवले नाही की आंघोळीला सुद्धा उठली नाही. तेवढ्यात परत फोनची रिंग वाजली. समीरचा फोन असेल म्हणून तिने घेतलाच नाही. रिंग वाजायची बंद झाली. पुन्हा एकदा परत फोन वाजू लागला. समीर एकदा नाही फोन उचलला तर परत करणारा नव्हता. म्हणून मग तिने फोन पाहिला तर तिच्या वडिलांचा फोन होता. तिने पटकन फोन उचलला. का ग? का उशीर केलास फोन घ्यायला? आम्ही रिकामे नाही तुला सारखा सारखा फोन करायला. थांब, तुझ्या आईसोबत बोल. बाबांनी रागातच बोलून आईला फोन दिला. हा आई बोल. ती जरा मलूल होत बोलली.
काय ग? असा का आवाज येतो आहे तुझा? तब्येत तर ठीक आहे ना? आई काळजीने विचारत होती. काही नाही ग, पडले होते जरा वेळ. तू बोल, का फोन केला? विषय जास्त न वाढवता तिने आईलाच सरळ प्रश्न विचारला. अगं आम्ही येणार आहे उद्या. तू घरी नसतेस ना? म्हणून म्हटलं तुला सांगावं. आई म्हणाली. बरं, किती वाजता येणार आहे? मेघाने तिला विचारले. 11 वाजेपर्यंत येतो. स्वयंपाक मी करेन आल्यावर. तू नको तकतक करत बसू. दुपारी सोबत जेवण करू मग, तू आल्यावर. बरं, ठेवते आता. काळजी घे. मेघाला काही बोलू न देता आईने बोलून फोन ठेवला सुद्धा. मेघाला जरा हायसे वाटले. आईसोबत बोलता येईल या विषयावर म्हणून तिला जरा बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी आई-बाबा आल्यावर मग तिने आईला समीर प्रकरण सांगितले. आई जुन्या वळणाची. असं कसं होऊ शकतं? नवरा असताना बाईने परपुरुषाचा विचार करणं सुद्धा पाप आहे. असेच बरंच काही बोलत राहिली आई. मेघा शांत बसून ऐकत होती. बाबांनी पण ऐकलं सगळं, पण ते मात्र शांत बसून कसल्या तरी विचारात गढून गेले होते. मेघा तिथून उठून आत निघून गेली. बेडवर पडल्या पडल्या तिला मानसिक थकवा आल्याने पटकन झोप लागून गेली. मेघा जागी झाली तेव्हा 6:30 झाले होते. पटकन उठून बाहेर आली. बाहेर आल्यावर तिने समीर आणि आईबाबांना बोलत बसलेले पाहिले. तसे तिला आश्चर्याचा धक्काच बसला. ती जागेवरच स्तब्ध झाली. तिची चाहूल लागताच बाबांची नजर तिच्यावर पडली. ते तिला म्हणाले, झोप छान झालेली दिसते. ये अशी समोर. कोण आले आहे बघ. मेघाला कळेना समीर कसा काय आला इथे. ती थोडी बिचकत बिचकत समीरकडे तिरप्या नजरेने बघत बाहेर आली. बाबा म्हणाले, घाबरू नको, सांगतो सगळं. समीरने आम्हाला फोन करून सगळं सांगितलं. आम्ही तुझ्या सासू सासऱ्यांना पण बोलावलं आहे. येतील आजच ते सुद्धा. आम्ही सगळा विचार केला आहे. आमची काही हरकत नाही. आता प्रश्न आहे तो तुझ्या सासऱ्यांचा. बघू आता ते काय म्हणतायत ते. बाबांचे शब्द तिच्या कानात घोळत राहिले. हे काय चाललंय तिला काही कळेना. आईसोबत झालेले बोलणे आठवून तिचा अजूनच गोंधळ उडाला. आईने का नाही सांगितले समीरबद्दल? ती आईकडे बघू लागली. तशी आई म्हणाली, अगं मला पण हे आत्ताच कळते आहे. यातलं मलाही काहीच माहीत नव्हतं. मला म्हणाले तुझ्याकडे जायचं आहे बस. अजून काही सांगितलंच नाही. आई माझा संभ्रम बघून म्हणाली. त्यांचे बोलणे होत आहे तोवर मेघाचे सासूसासरे पण आले. मेघा, तिची सासू आणि आई स्वयंपाकाला लागल्या. बाहेर पुरुष मंडळी बोलत बसले. बायकांना फक्त निर्णय ऐकायचा हक्क होता. सहभागी होण्याची परवानगी नव्हती. बरेच खलबत पार पडल्यावर सगळ्यांकडून समीरच्या प्रस्तावाला होकार मिळाला. सासर आणि माहेरच्या लोकांच्या संमतीने रीतसर घटस्फोट घेऊन त्या दोघांच्या लग्नाला हिरवा सिग्नल मिळाला. स्वप्न म्हणजे काय हेच माहीत नसलेल्या मेघासारख्या एका निष्पाप जीव स्वप्नांच्या दुनियेची सैर घडवून आणायला समीर मनापासून तयार झाला. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.